लाडकी बहीण योजना ई-KYCची प्रक्रिया सुरू झाली आहे. जी-आर निघाले आहेत. आदितीताई तटकरे यांनी सुद्धा सोशल मीडियाद्वारे ही माहिती सांगितलेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवरून ई-KYC प्रक्रिया करू शकणार आहात. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. आपल्याला जर फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ती ई-KYC प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करू शकणार आहात. जी ऑफिशियल लिंक असणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ई-KYC ऑप्शन येत आहे. पण सध्या लाडक्या बहिणींनो एररसुद्धा येत आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता ही ई-KYC प्रक्रिया कोणी करायची आहे तर सर्वांनी करायची आहे व हे प्रत्येक वर्षी तुम्हाला करावीच लागणार आहे. असं नाही की आता एकदा केलं की पुढच्या वर्षी पुन्हा एकदा करायची गरज नाही, तर पुढच्या वर्षीसुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे. आता तुम्ही पात्र असो अपात्र असो तरीसुद्धा तिथे ई-KYC प्रक्रिया करावी लागणार आहे. तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. गेट OTP केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे व त्यानंतर तुमचे पती किंवा वडिलांचा तिथे आधार क्रमांक किंवा ते डिटेल्स आहे ते सर्व टाकायचे आहेत. अशा सोप्या पद्धतीने ई-KYC करायचं आहे. कोणतेही गैरसमज किंवा कोणत्याही चुकीच्या लिंकवरती क्लिक करू नका. सध्या एरर येत आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ई-KYC प्रक्रियेसाठी मुदत 2 महिन्यांची असणार आहे, त्यामुळे सुद्धा टेन्शन घेऊ नका. व एक असं आहे की जे अपात्रता म्हणजे काय की एकाच घरातील एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला असेल तर ते पात्र असणार आहे. पण सगळे जर विवाहित महिला असतील किंवा 3 विवाहित महिला असतील एकाच घरात तर त्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहात, तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही अपात्र होणार नाही. 100% तुमचे पैसे चालूच राहणार आहे. या रिलेटेड काही प्रश्न असतील किंवा काही तुम्हाला क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट करायचं आहे. व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे व या रीलला जास्तीत जास्त बहिणीपर्यंत पोहोचवायचं आहे. धन्यवाद.